नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. दुपारच्या बातम्यांमध्ये सुरुवातीला आपण बघणार आहोत राजधानी दिल्लीमधली बातमी. दिल्लीमधनं महत्त्वाची मोठी बातमी. राज्यातल्या 2 केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामे दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. रावसाहेब दानवे आणि संजय धोत्रे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होतोय आणि या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थानावरील संभाव्य मंत्र्यांची बैठक देखील संपलेली आहे. तर दुसरीकडे काही केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा दिलेला आहे. रमेश पोखरियाल निशांक यांनी राजीनामा दिलेला आहे. संतोष गंगवार, देबोश्री चौधरी यांनी देखील आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे. थावरसिंह गेहलोत यांनी देखील राजीनामा दिलाय. अनेक नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळ विस्तारामध्ये संधी मिळेल असं बोललं जातंय. संध्याकाळी मंत्रिमंडळाचा विस्तार होतोय आणि या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये आता राजकीय घडामोडींना कमालीचा वेग आलेला आहे. राज्यातून 2 मंत्र्यांचे राजीनामे घेतले गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय आणि या संदर्भातली जी नावं समोर येत आहेत ती रावसाहेब दानवे आणि संजय धोत्रे यांची असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. रमेश पोखरियाल निशांक, संतोष गंगवार, देबोश्री चौधरी यांनी देखील राजीनामा दिलेला आहे. सोबतच सदानंद गौडा यांनी देखील राजीनामा दिल्याचं समजतंय. थावरसिंह गेहलोत यांनीही राजीनामा दिलाय. गेहलोत आता कर्नाटकचे नवे राज्यपाल असणार आहेत. याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं. प्रशांत, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आल्याचं तर आपण पाहतोच आहोत. सोबतच महाराष्ट्रातनं 2 मंत्र्यांचा राजीनामा घेतला गेल्याची देखील माहिती सूत्रांकडून मिळतेय. काय नेमकी याबद्दलची अपडेट? प्रशांत यांच्याशी आपला संपर्क तुटलाय. आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करूया. पण रावसाहेब दानवे आणि संजय धोत्रे यांनी राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. महाराष्ट्रातनं हे 2 मंत्री आता यापुढे केंद्रीय मंत्रिमंडळात नसतील असं समजतंय. ही सूत्रांकडून मिळालेली माहिती आहे. याबद्दलची अजूनही खात्री होऊ शकलेली नाही. मात्र संध्याकाळी जो केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होतोय या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये महाराष्ट्रातनं नेमकी आता कोणाची नावं समाविष्ट केली जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याच सगळ्याबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. प्रणाली, एकीकडे केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना दिल्लीमध्ये वेग आलाय, तर दुसरीकडे आपण पाहतो आहोत महाराष्ट्रातनं 2 मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागल्याचं देखील समोर येताना दिसतंय आणि ही नावं रावसाहेब दानवे आणि संजय धोत्रे यांची असल्याचं समोर येत आहे. सूत्रांकडून ही माहिती मिळते. प्रणाली, काय नेमकं यामागचं तथ्य, काय अपडेट या सगळ्याबद्दलची? अजिंक्य, अशा चर्चा तर चाललेल्याच होत्या की रावसाहेब दानवे आणि धोत्रे यांना कदाचित राजीनामा द्यावा लागू शकतो. मध्ये चर्चा अशा सुद्धा चाललेल्या होत्या की दानवे यांना पुन्हा एकदा महाराष्ट्रात काही नवीन घडामोडी घडतील आणि त्याच्यासाठी म्हणून आणलं जाणार आहे, अशा चर्चा चाललेल्या होत्या. परंतु आता जी सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार या दोघांचेही राजीनामे घेण्यात आलेले आहेत. मुळात जर आपण बघितलं तर एकूणच जर केंद्रीय मंत्रिमंडळ जर आता आपण बघितलं तर भाजपचे जे सहयोगी पक्ष आहेत त्यापैकी केवळ एकमेव मंत्री जे आहेत त्या तर रामदास आठवले राहिलेले आहेत. इतर कुठलेही मंत्री जे आहेत ते सहयोगी पक्षाचे नाही आहेत आणि त्यांना आपल्या मंत्रिमंडळामध्ये सामावून घेतलं पाहिजे. त्यांचा आपल्या मंत्रिमंडळामध्ये असल्याचा जी इमेज आहे ती निर्माण झाली पाहिजे. याच्यासाठी म्हणून त्या सगळ्या सहयोगी पक्षांना सुद्धा सोबत घेतलं जाणार आहे आणि म्हणूनच भाजपमध्ये नव्याने आलेले नारायण राणे जे आहेत त्यांना सुद्धा संधी दिली जाते. भाजपची अशी एक ओळख होती की ते नव्याने पक्षामध्ये आलेल्या लोकांना मंत्रिमंडळ सहजासहजी देत नाहीत. परंतु महाराष्ट्रातनं नारायण राणे यांचं नाव आहे, कपिल पाटील यांचं सुद्धा नाव जे आहे ते घेतलं जात आहे आणि त्याच्यामुळं हे दोन्ही महाराष्ट्रातले असे चेहरे असणार आहे जे प्रत्यक्ष भाजपचे नाही तर सहयोगी म्हणून आहेत. त्यामुळे त्याच्यावर नक्कीच महाराष्ट्रातले जे भाजपचे सगळे पदाधिकारी आहेत त्यांच्या भुवया उंचवलेल्या आहेत. पण हे करत असताना हा विचार केला गेलेला आहे. आपण जर एकूण बघितली तर भाजपचे उत्तर प्रदेशाचे जे येत्या निवडणूक आहेत
त्यांना डोळ्यासमोर ठेवून ओबीसी लोकांना सुद्धा प्राधान्य या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये देण्यात आलेलं आहे आणि म्हणूनच हा मंत्रिमंडळ विस्तार हा आतापर्यंत झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारापैकी जरासा वेगळा असणारे, पुन्हा एकदा नवीन चेहऱ्यांना मोठ्या प्रमाणावर संधी देण्यात आलेली आहे. पक्षात जे लोक बाहेरून आलेले आहेत त्यांना सुद्धा मंत्रिमंडळामध्ये थेट स्थान दिलं जात आहे आणि हे या आजच्या मंत्रिमंडळ विस्ताराचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला म्हणावं लागेल. प्रणाली, आणि एकीकडे आपण जर बघितलं तर काही नवे चेहरे देखील या मंत्रिमंडळामध्ये दिसू शकतील असं सातत्यानं बोललं गेलेलं होतं. त्या दृष्टीनं घडामोडी देखील सुरू आहेत. पण महाराष्ट्रातनं खास करून काही इतर नावं देखील समोर येताना दिसलेली होती. त्या नावांबद्दलची चर्चा देखील सातत्यानं सुरू होती. काही ठोस माहिती याबद्दल मिळू शकली आहे का की नारायण राणे यांच्या व्यतिरिक्त अशी कोणती नावं आहेत की ज्यांचा अगदी ठामपणे मंत्रिमंडळामध्ये समावेश केला जाऊ शकतो? त्याबद्दलची काही स्पष्टता अजूनपर्यंत समोर येऊ शकली आहे का? प्रणाली, त्याबद्दलची नेमकी काय अपडेट? महाराष्ट्रातनं तुर्तास तरी नारायण राणे आणि कपिल पाटील या दोनच नावांचा मोठ्या प्रमाणावर ही दोनच नावं जी ती मोठ्या प्रमाणावर चालताना दिसतात. व्यतिरिक्त निंबाळकर असतील किंवा मग हिना गावित असतील यांच्या नावाची सुद्धा जोरदार चर्चा होती. इतकंच नाही तर महाराष्ट्रातनं एका महिलेला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी जेव्हा चर्चा होती त्यावेळेला प्रीतम मुंडे यांच्यासुद्धा नावाची चर्चा मोठ्या प्रमाणावर होत होती. या दोघींपैकी कोणाचा तरी नंबर लागेल असं जवळपास खात्रीलायक सांगितलं जात होतं. परंतु आज आपण जेव्हा पाहतो की प्रत्यक्ष मंत्रिमंडळ विस्तार ज्यावेळेला होतो आहे त्यावेळेला हिना गावित किंवा प्रीतम मुंडे या दोघींनाही निमंत्रण आलेलं नाही. हिना गावित तर त्यांच्या घरीच आहेत अशी माहिती मिळते. त्यामुळे या दोघींचाही त्याच्यामध्ये समावेश नाही असं दिसून येतं. निंबाळकरजी यांच्यासुद्धा नावाची चर्चा होती. डॉक्टर भागवत करात यांच्यासुद्धा नावाची चर्चा होती. परंतु तुर्तास तरी या दोन नावांची जी चर्चा होती ती आता थोडीशी मागे पडलेली दिसून येते किंवा बारगळलेली दिसून येते. परंतु भाजप हा असा एक पक्ष आहे किंवा सगळ्याच राजकीय पक्षांची अशी एक पद्धत असते की आयत्या वेळेपर्यंत अनेक गुपितं जी आहे ती ठेवली जातात. त्याच्यापैकी एखादं नाव पुन्हा एखाद्या वेळेला ॲड होऊ शकतं आणि ते आता आपल्याला बघावं लागेल. तुर्तास आपण पाहतोय की नारायण राणे यांचं नाव जवळपास निश्चित झालेलं आहे. ते दिल्लीत कालच पोहोचले सुद्धा आहे आणि कालपासून सगळ्या ज्या राजकीय घडामोडी होत आहेत ते याच दृष्टीनं दिसून येत आहेत की त्यांचं नाव हे निश्चित झालेलं आहे. उर्वरित लोकांबद्दलच्या ज्या चर्चा आहेत त्याचं नेमकं काय होतं हे थोड्या वेळात आपल्याला कळू शकतं. प्रणाली, आणि सोबतच काही दिग्गज मंत्र्यांना राजीनामा देखील द्यावा लागलेला आहे. त्याबद्दलची देखील अपडेट समोर येते. महाराष्ट्रातलं आपण बघितलं की नेमकं कोणाकोणाची वर्णी कदाचित लागण्याची शक्यता आहे मंत्रिमंडळ विस्तारात. मात्र काही दिग्गज अशी जी नावं होती, रमेश पोखरियाल निशांक यांचं नाव होतं, थावरचंद गेहलोत ज्यांना आता कर्नाटकचे राज्यपाल म्हणून नवी जबाबदारी दिली गेलेली आहे. ही जी काही नावं आहेत यांचे देखील राजीनामे घेतले गेल्याचं समोर येतं आहे. काहींना वेगळी जबाबदारी दिली गेलेली आहे तर काहींना कदाचित त्यांच्या कामगिरीच्या अनुषंगानं मंत्रिमंडळातनं वगळल्याची जोरदार चर्चा आहे. प्रणाली, याबद्दल नेमकं काय सांगता येईल? अजिंक्य, आपण जर बघितलं तर भाजप हा पक्ष असा आहे पक्षामध्ये तुमच्या संपूर्ण कामकाजाचा दरवर्षी एक आढावा घेतला जातो. तुमच्या कामापासून जर वरिष्ठ हे समाधानी नसतील किंवा तुमचं काम हे दिसून येत नसेल तर तुम्हाला अशा पद्धतीनं तुमची गच्छंतीसुद्धा केली जाऊ शकते किंवा तुम्ही जर त्या कामामध्ये पारंगत नाही आणि तुमचे दुसरे कुठले गुण त्यांना लक्षात आले तर मग ते तुम्हाला एखादी नवीन जबाबदारी किंवा नवीन संधी देऊ शकतात आणि त्याचाच परिणाम हा म्हणावा लागेल की आपण जर बघितलं तर असे काही मंत्री होते ज्या मंत्र्यांकडे एकापेक्षा जास्त खाती आहेत. प्रणाली, मी थांबवतो आपल्याला काही क्षणांसाठी. पुन्हा एकदा मी येतो आपल्याकडे. आपण याच संदर्भात आता अधिक विश्लेषण करणार आहोत. आपल्यासोबत ज्येष्ठ राजकीय